पण काय माझी आधीची जी पार्टनर होती एकदम खमकी पार्टनर होती तिने आता मला दिली आहे टांग. आणि प्रेग्नेंट पोटूच्या बाईला तुम्ही काय एक्सपेक्ट करता यार, त्यामुळे मी जरा गिव्हअप मारलेलं. तुला माहिती का, स्टार्टिंगला मी एन्जॉय करत होते की अरे वा, मी आय कॅन शेअर माय विजडम हिअर वगैरे सगळं झालं. आता बास झालंय मला, सगळे मला आता चिडवतात हत्तीणीची प्रेग्नन्सी वगैरे, हत्तीच बाहेर येणारे वगैरे. अश्विन आणि तुझं प्रेम कधी आम्हाला पाहायला मिळेल? सध्या मला ना हे सगळे कांड करूनच फुरसत मिळत नाहीये. थकून जाते मी आमच्या. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि दोन गोड मुली माझ्यासोबत आहे. कशा आहात? मस्त, एकदम मस्त. Yes, पण आता आम्ही बघतो या मालिकेचा ट्रॅक खूप लवीडवी सुरू आहे आणि मला तुलाच विचारायचं आहे, घरात असताना हे कसं काही शक्य होऊ शकतं? नाही माझे प्रयत्न सुरू आहेत की ते तसं न राहण्याचे. पण काय माझी आधीची जी पार्टनर होती एकदम खमकी पार्टनर होती तिने आता मला दिली आहे टांग. आता ती माझ्यासोबत नसल्या कारणाने सगळं ओझं माझ्यावर आलंय. सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात. पण मी प्रयत्न करतेय. पण अर्थात अर्जुन आणि सायली नेहमी जिंकतात आणि त्यांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की ते इथेही जिंकतातच आहेत. आणि प्रवाहाच्या दिशेनेच आपण प्रवास केला पाहिजे, म्हणून मी पार्टनरशिप तोडून प्रवाहाच्या दिशेने. आणि प्रेग्नेंट पोटूच्या बाईला तुम्ही काय एक्सपेक्ट करता यार, त्यामुळे मी जरा गिव्हअप मारलेलं. कारण की नवरा पण साथ देत नाही, नवरा गेलाय तिसरीकडे, त्यामुळे बिचारी काय करणार. त्यामुळे लवीडवी आमच्याकडे वातावरण आहे ते एन्जॉय खरं करते. तर तिची पण इच्छा आहे की लवीडवी वातावरण तिच्यासोबतही व्हावं, पण पण ते काही तिचा घडत पण नाहीये. नवऱ्याने माती खाल्लेली असल्यामुळे ते होत नाही. पण मला सांग की आत्ताच प्रेग्नेन्सी झाली खऱ्या आयुष्यात आणि पुन्हा एकदा प्रेग्नेंट, हे कॅरेक्टर किती एन्जॉय करते आणि कसं चाललंय खरं तर? तुला माहिती का, स्टार्टिंगला मी एन्जॉय करत होते की अरे वा, मी आय कॅन शेअर माय विजडम हिअर वगैरे सगळं झालं. आता बास झालंय मला की बास, आणि हे सगळे मला आता चिडवतात हत्तीणीची प्रेग्नन्सी वगैरे, हत्तीच बाहेर येणारे वगैरे. 18 महिने चालू आहे माझी पहिली प्रेग्नन्सी आणि गंमत आहे. पण एका पॉइंट नंतर ठीक आहे, आता कळेल कधी बाळ येणार आहे बाहेर. येस, पण एकीकडे आता बघतोय की टेडी बनवून येत आहेत आणि एकीकडे चॉकलेट बनवतात. मला सांग की आत्ता काय करायचं ठरवलंय, कारण की खूप लवीडवी होतंय आणि आता ट्विस्ट पाहिजे आम्हाला सगळ्यांना. अपार्ट फ्रॉम की हे चॉकलेट्स तुम्ही ते बघितलं असेल की मी गुलाबाचा बुके कसा त्यांचा खराब केला, त्याच्यानंतर चॉकलेट्सच्या बाबतीत पण तुम्हाला कळेल की काय कुठे गेले चॉकलेट्स. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा केसमध्ये खूप गोष्टी पुढे जात आहेत. ह्या तुम्हाला सगळ्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये सुद्धा हे पाहायला मिळणार आहे की सायली कसं शोधून काढतेय त्या साईट मॅनेजरला, ते कसं होतं आहे, मग मी ते अडवण्याचा कसा प्रयत्न करते. सो तुम्हाला अर्जुन सायलीचं रोमॅन्स आणि तुमची सगळ्यात आवडती गोष्ट की केस, हा, तर त्याचे सगळे आणि साक्षी सचिनचं पण साईडला चालू आहे. साक्षी सायली आणि अर्जुनला दिसणार का, मग ते ओळखणार का, असे अनेक ट्रॅक्स एकत्र येत आहेत. त्यामुळे मला वाटतं की 1 मिनिट सुद्धा ऑडियन्स बोर होईल असं नाही. फक्त लवीडवी नाहीये, बाकी सगळं आहे. पण अश्विन आणि तुझं प्रेम कधी आम्हाला पाहायला मिळेल? सध्या मला ना हे सगळे कांड करूनच फुरसत मिळत नाहीये. थकून जाते मी आमच्या. एवढी काम मी म्हटलं ना, आधी ही होती तर कसं जरा शेअर व्हायचं ओझं. आता सगळं माझ्यावर येऊन पडतंय आणि त्यातून अश्विनला आता हळूहळू कळायला लागलंय की प्रिया कशी आहे. त्यामुळे तो सुद्धा थोडासा एक हात लांब असतो माझ्यापासून. पण असं कधी म्हणावंसं वाटेल दोस्त दोस्त ना? हो, मी प्रत्येक वेळेला जेव्हा मला माझ्याबद्दल वाईट बोलते तेव्हा मी मनात म्हणते की कशी आहे रे, एक काळ होता माझ्या सोबत होती, आता बघ कशी पलटी विओ पण होते ना आधी स्टार्टिंगला, असे होते विओ. त्यामुळे पण का असं केलंस तू? बिचारीवर किती ओझं. मी सांगितलं, आम्ही प्रवाहावर काम करतो, त्यामुळे प्रवाहाच्या दिशेने आम्हाला प्रवास केला पाहिजे. करते मोनिका सोबत असे सीन करायला खूप मज्जा यायची. काहीतरी मग ती मला सुचवायची, मग मी तिला काहीतरी सुचवायचे, मग आम्ही काहीतरी जाऊन चोरीच कर, काहीतरी खराबच कर, तेलच पाड. मज्जा फन होतं. आणि ऑब्व्हियसली की काम करताना आता 3 वर्ष आम्ही त्या प्रकारचे सीन्स केले. आज तिला पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. सो हे तिच्यासाठी ऍक्टर म्हणून खरं तर खूप चांगली गोष्ट आहे की तिला व्हेरिएशन्स करायला मिळतात.
सो पण हा डेफिनेटली मिस करतो एकमेकांसोबतचे आम्ही- सीन. तिची खरी प्रेग्नन्सी आमच्या सोबत काढली, आता ती खोटी प्रेग्नेंट आहे तर तिकडे चांगली झाली आहे. मला खरं तर सांगा की हे तर मिस करते, पण आता व्हॅलेंटाईन डे आहे आणि शाळा कॉलेजमध्ये ते डेज असायचे, ते किती मिस करते. आणि एखादा असा किस्सा होता का की जो घडलाय स्वतःसोबत? नाही, मी शाळा कॉलेजमध्ये असताना सुद्धा कधी व्हॅलेंटाईन साजरा नाही केला. अगदीच व्हॅलेंटाईन आहे म्हणून मग आई बाबांना विश करते, त्यांच्यासोबत सेलिब्रेट करते. आणि पण, तुला सांगू मिस करायची वेळच येत नाही. आम्ही सारखी ते सेलिब्रेटच करत असतो. आता काही ना काहीतरी येतं. आता बघ ना, आम्हाला जरी आम्ही इथे शूट करत असलो हो. तरी इथे हग डे, रोज डे, चॉकलेट डे इथे सेलिब्रेट होतात. त्यानिमित्ताने आम्हाला खायला पण मिळतात चॉकलेट्स. केक कापला होता तोही खाल्ला आम्ही. त्यामुळे मिस सच काही होत नाही. नाहीये. आणि मला वाटतं मजा येते हे पण मला scenes असं करायला. सांग की या घरात राहण्यासाठी कधीतरी तू यांच्यासारखी चांगली वागशील असं काही चान्स वाटतंय? मला विचारशील तर मला वाटत नाही. प्रिया हे जे कॅरेक्टर आहे ते कधी चांगलं होईल हे म्हणजे खूप काहीतरी चमत्कार वगैरे घडायला हवा, तेव्हा जाऊन ती बरं वागायला लागेल किंवा चांगलं वागायला लागेल. आणि मला असं वाटतं जर उद्या ती चांगलं वागायला लागली सुद्धा तरी प्रेक्षकांचा आणि ह्यांचा किती विश्वास विश्वास आहे. बसणार आहे. हा. म्हणजे खरंच उद्या ती चांगली ती आणि झाली सुद्धा. स्वार्थापोटीच असेल जे काही असेल ते नाही, आणि चांगलं. खरीच झाली हा. सुद्धा तरी प्रेक्षकांना वाटेल नाही नाही हे हे खोटं खोटंच आहे. करतेय. ह्याच्या मागे हा काहीतरी कारण आहे. मजा पण येणार नाही ना ती. हा हा हा, प्रिया नाही तर मग काय म्हणजे. आणि तिसरा मेन व्यक्ती हिरो हिरोईन आणि जो विलन आहे आणि तो मग तर तुम्ही तेवढाच सतत गोड नाही खाऊ शकत. हा. तुम्हाला सतत स्वीट डिश दिली, म्हणजे आज जेवायला तुला काय आहे, तर आज पुरणपोळी आहे पोळी म्हणून, आज तुला गुलाबजामुन दिलेत, रसगुल्लाच दिलाय, हे दिलं आणि तिखट काही नाही, तर तुला तर बॅलन्स बॅलन्सच होणार नाही. Yes, पण आता इतका छान ट्रॅक सुरू आहे, प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे? सगळं तुमच्या मनासारखं होत आहे, त्यामुळे प्लीज पेशन्स ठेवा. आणि अनेक वर्ष जे एकच प्रश्न येतो की प्रिया तन्वी नाहीये, सायली तन्वी आहे, हे कधी कळणार? तर ते कळणार, होते लवकरच 100% कळणार आहे. आणि त्याच्याकडे प्रवास 100% सुरू झालाय. आणि सगळं जर लगेच सांगून टाकलं तर मग नंतर काय बघणार? हा. त्यामुळे ते बघण्यासाठी तर कंटिन्युअसली बघतच राहा. आणि आम्हाला पण कधी आणि, कधी मज्जा येते की आता पुढे काय होणार आहे सांगा ना. आम्हाला पण क्युरिओसिटी आहे की मला असं वाटतं आता आणि मोनिका हे सुद्धा पाहायला मिळणार आहे की अस्मिताला मुलगा होतो का मुलगी मुलगी होतो. तेही आहेच की. अरे मी तेच बापरे. म्हणणार होती की मोनिकाचं डोहाळे जेवण झालं, आता अस्मिताचं डोहाळे जेवणात मजा येणार आहे. झालं. हो, पण आता पुढे हा. बेबी होणार, हेच मुलगा मुलगी काय होणार काय वाटतंय गो अंदाजे? मला असं वाटतं की मुलगा होईल. Yes, आणि तो प्रियाच्या टीम मध्ये जाईल. हो. जर लीव घेतली तर म्हणजे मग प्रियाच्या टीम मध्ये. कारण की म्हणजे प्रिया पण सूनच आहे, मग प्रियाला पण बेबी होईल आणि मग सगळं एकत्र असे. सास भी कभी बहू ती स्टार प्लसला जी सिरियल होती तसं आमची सिरियल चालूच. पण 100% की कितीही सिरियल पुढे गेली किंवा काय तुम्हाला बोर होणार हा. नाही याची गॅरंटी आहे. मी बघते ग, म्हणजे मला असं होतं काय अरे काय घडणार आहे काय घडणार. तो जो सीन होता केती म्हणजे आपली साक्षी दिसणार आणि मग ती बघते डोळे वगैरे, मी तो इतका व्यवस्थित बघितला. मला तसं झालं आता काय घडणार आता काय घडणार. तर तर आम्हालाही बघायला खूप मजा येते आणि त्याचमुळे मला असं वाटतं ही मालिका अशीच चालवत राहावं आणि सगळ्यांचं तुम्ही असंच मनोरंजन करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.